गोदावरीला आलेल्या पुराची पाहणी केलेली आहे, काय परिस्थिती पाहायला मिळाली, काय नुकसान झालेलं दिसतंय? नाही, पूर तर आता ओसरलेला आहे गोदावरीचा नाशिकमधला. काल तर खूप मोठा, म्हणजे रात्रीसुद्धा मी या ठिकाणी होतो, 11 वाजतासुद्धा मी या ठिकाणी उशिरापर्यंत होतो. पण त्यावेळेला काल परवा आपल्याला रेड अलर्ट दिलेला होता आणि त्यामुळे खूप पाऊस कॅचमेंट एरियामध्ये झाला आणि खूप मोठा पूर गोदावरीला आलेला होता. त्यामुळे 2 पूलसुद्धा या ठिकाणी बंद करण्यात आलेले होते. त्याची थोडी डागडुजी करण्याची आवश्यकता आहे. आणि आज मात्र सकाळी हा पूर ओसरलेला आहे बऱ्याच प्रमाणामध्ये. खाली मात्र पाणी जोरात चाललेलं आहे. आजूबाजूच्या परिसरामध्ये सगळे नदी नाले अतिशय ओथंबून वाहत आहेत. शेतकऱ्यांचं मोठं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे. काही घरांमध्ये पाणीसुद्धा गेलेलं आहे. प्रशासन आमचं 24/7 अलर्ट मोडवर आहे. आमच्या कमिशनर असतील, महापालिकेच्या कलेक्टर आहेत, प्रांत आहेत, सगळे अधिकारी, पोलीस प्रशासन आहे, लोकप्रतिनिधी आहेत, सगळे 24 तास अलर्ट मोडवर या ठिकाणी आहेत. आणि म्हणून कुठेही कोणाला इजा झाली नाही. कोणी जनावरांनासुद्धा यावेळेला कुठे इजा झाली नाही किंवा ते वाहून गेले नाहीत. कुठेही कोणी कॅज्युअल्टी झालेले नाही. अधिकाऱ्यांनी वेळोवेळी सगळ्यांना सूचना दिल्यात आणि त्याचं पालन सर्वांनी केलं गावकऱ्यांनी. त्यामुळे हा सगळा पुढचा अनर्थ या ठिकाणी टळलेला आहे. पण यावेळेला रेकॉर्डतोड पाऊस, मला वाटतं की 150 पावणे 200 मिलीमीटर पाऊस हा 12 तासात 18 तासामध्ये या ठिकाणी होतो आहे आणि त्याचा सगळा हा परिणाम आहे. ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस आहे. इगतपुरी त्र्यंबकेश्वरमध्ये शेती पिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे. आपल्याकडनं काही अधिकाऱ्यांशी चर्चा झाली, काही त्यांना आदेश? मी गेल्या 15 दिवसात आपल्याला माहिती आहे, मी दौऱ्यावरच आहे. मी नांदेडला पहिल्यांदा पूर आला तेव्हा तिथे होतो, लातूरलाही होतो. मी मागच्या आठवड्यामध्ये सुद्धा बीड असेल, धाराशिव असेल, सोलापूर असेल, सगळ्याच ठिकाणी जवळपास संभाजीनगर, जालना, सगळ्याच ठिकाणी माझा दौरा या ठिकाणी होता. गेले 12-14 दिवस मी सतत फिरतो आहे. काल संध्याकाळी मी या ठिकाणी आलो, रात्री पुन्हा इथली पाहणी केली. पण ज्या ज्या ठिकाणी नुकसान झालेलं आहे, आणि नुकसान म्हणजे शब्दाच्या सांगण्याच्या पलीकडे आहे. म्हणजे नदीचे प्रवास बदलून गेले, 2-2, 3-3 किलोमीटरचे पात्र नद्यांचे होऊन गेलेले आहेत. सगळ्या जमिनी खरडून वाहत आहेत. पिकं तर नष्ट झालेलीच आहे, पण जमिनीसुद्धा शेतकऱ्याच्या मोठ्या प्रमाणामध्ये खरडून वाहून गेलेल्या आहेत. मातीच तिथे राहिलेली नाही. 4-4, 5-5, 7-7 फूट माती सगळी वाहून गेलेली आहे. त्यामुळे मोठं संकट शेतकऱ्यांवर त्या ठिकाणी आलेलं आहे. पण आमचं प्रशासन कामाला लागलेलं आहे. रात्रंदिवस ते त्या ठिकाणी मेहनत घेत आहेत. ज्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांचे पंचनामे, अजून सगळं दूर पाणीच आहे. अजून पाणी शेतातून बाहेर निघालेलं नाही, पाणी वाहत आहे. मला वाटतं 1-2-3 दिवसामध्ये जसं आता पाण्याचा वेग कमी होईल, नंतर मग पंचनामे होतील. तशी ज्या ज्या ठिकाणी उघडी पाहिजे त्या ठिकाणी पंचनामे सुरूच आहेत. पण गावामध्ये जिथे पाणी शिरलेलं आहे त्या घरांचे पंचनामे झालेत. त्याचे पंचनामे, त्यांचा सगळा रिपोर्ट मुंबईला आल्यावर लगेच तात्काळ त्याच दिवशी आम्ही पैसे त्या ठिकाणी पाठवतो आहोत. त्यांनाही पैसे मिळत आहेत. त्याच्या जमिनी गेल्यात, त्यांनाही पैसे देतो. गुरंढोरं वाहून गेलेली आहेत, त्यांनासुद्धा आम्ही, त्याच्या मालकांना आम्ही त्या ठिकाणी मदत करतो आहोत. ज्या ठिकाणी गावात पाणी शिरलेलं आहे त्या ठिकाणी त्या लोकांची राहण्याची व्यवस्था किंवा शिरणारे अशांना स्थलांतर आम्ही त्या ठिकाणी केलेलं आहे. त्याची राहण्याची, जेवणा खाण्याची व्यवस्था, झोपण्याची व्यवस्था सगळी शासनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी चालू आहे. कुठेही शासन म्हणून आम्ही त्या ठिकाणी कमी पडणार नाही. माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी आहेत, शिंदेसाहेब आहेत, अजितदादा आहेत, सर्व मंत्रिमंडळ सगळं ग्राउंडर आहे. मुख्यमंत्र्यांचं अतिशय बारकाईने लक्ष या सगळ्या घटनेकडे त्या ठिकाणी आहे. भाऊ, जायकवाडीतून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होतोय. पहिल्यांदा तेवढा विसर्ग आहे. पैठण असेल, अनेक ठिकाणी शहरात पाणी गेलं आहे. नागरिकांना अनेकांचे संसार उघड्यावरती आलेले आहेत. जायकवाडीमध्ये मी काल, आपण बघितलं असेल, मी दुपारी जायकवाडीला स्वतः धरणावरच त्या ठिकाणी गेलेलो होतो. त्यावेळेला 1,70,000 क्युसेसने पाणी सोडलेलं होतं. पण नंतर एवढा वाढला की तो जवळपास 3 लाखाच्या वर क्युसेसने पाणी आम्हाला सोडावं लागलं. म्हणजे रेकॉर्ड झालं. 3 लाख क्युसेसने जायकवाडीतून पाणी सोडणं म्हणजे एक रेकॉर्ड आहे. त्यामुळे खाली पैठण आहे, खाली गोदाकाठची ग्रामीण भाग आहे, गावं आहेत, पण त्यांना सगळ्यांना अलर्ट केलेलं होतं. त्यामुळे सुदैवाने कुठेही प्राणहानी झालेली नाही, फार धावपळ झाली नाही. प्रशासनाने दिलेल्या सूचनांचं पालन सगळ्यांनी केलं. त्यामुळे पुढचा कुठलाही अनर्थ त्या ठिकाणी झालेला नाही. आता जवळपास 1,70,000, 1,75,000 क्युसेसने पाणी आता खाली जायकवाडीतून आम्ही सोडतो. कारण थोडं पाणी कमी झालेलं आहे, पाऊस कमी झालेला आहे. वरतून तर पाणी आलंच, नगरला, नाशिकला, अहिल्यानगरला, नाशिकमधून पाणी खूप गेलं. पण त्याचबरोबर जे त्या नदीपात्राच्या क्षेत्रामध्ये किंवा धरणाच्या क्षेत्रामध्ये जे पाणी झालेलं प्रिकॅचमेंट एरियामध्ये ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये होतं. आणि त्यामुळे मग 3 लाख क्युसेसने पाणी आम्हाला त्या ठिकाणी सोडावं लागलं.
पण मी पुन्हा सांगेल की खाली कुठली कॅज्युअल्टी त्या ठिकाणी झाली नाही. 24 तास अधिकारी धरणावरही होते आणि पुढच्या सगळ्या ग्रामीण भागामध्ये सगळे आमचे अधिकारी तलाट्यापासून तहसीलदारापासून जिल्हाधिकाऱ्यापासून सगळे उभे होते. त्या भागामध्ये एक अडचण अशी येते, अनेक लोकांचं पशुधन वाहून गेलं, ज्यामध्ये कोणाची गाय बैल, मात्र त्याच्या नोंदी सरकारी दप्तरी नाहीये, म्हणून त्या लोकांना मदत मिळत नाहीये. म्हणजे या ज्या जाचकाठी NDRFच्या असेल किंवा आपत्तीच्या असतील त्याच्या जाचकाठींमुळे